मी ओळखत नाही अशा उद्गारार्थी त्यांनी हे जे आहे ते मत मांडलंय. आता मला या कोण देवेंद्र फडणवीस असं काँग्रेसचे अध्यक्ष सपकाळ म्हणतायत. आता मला यावर मी काय बोलावं खरं म्हणजे. देवेंद्र फडणवीस साहेबांना कोण ओळखत नाही. आज राज्यातले ते सर्वात तरुण महापौर त्यावेळेला 95-96 मला वाटतं त्यावेळेस काळ असेल 35 तेव्हा ते महापौर होते तरुण, सर्वात तरुण. नंतर त्या ते मुख्यमंत्री म्हणून ते समोर या राज्याने बघितलेले आहेत. 6 टर्म झाले ते सतत निवडून येत आहेत आणि त्यांचं कार्य, त्यांचं काम, त्यांच्या कामाचा आवाका मुख्यमंत्री म्हणून 3-3 टर्म लोकांनी बघितलेला आहे. त्यांना महाराष्ट्रातला बच्चा की छोट्याच्या छोट्या ठिकाणी ओळखतो. आणि हर्षवर्धन म्हणतात कोण मुख्यमंत्री, कोण देवेंद्र फडणवीस, त्यांना ओळखत नाही. मला वाटतं किती हास्यास्पद या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे सपकाळ कोण आहे हे जर आता लोकांना विचारलं तर मला वाटतं किती लोक हो म्हणतील, किती मुलं हो म्हणतील, किती महिला हो. मला एक प्रश्नच आहे. एकदा तुम्ही कुठेतरी आमदार झालात आणि आता अपघाताने काय काँग्रेसमध्ये असं चाललेलंच असतं आणि त्यामुळे तुम्ही अध्यक्ष झालात आणि म्हणून विचारता कोण मुख्यमंत्री आहे, कोण देवेंद्र फडणवीस, मी त्यांना ओळखत नाही. मला वाटतं यापेक्षा हास्यास्पद विधान कोणतं असू शकत नाही. मला वाटतं त्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे. ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, पण आता त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही फक्त तुमची काँग्रेस सांभाळा. आता त्या काँग्रेसमध्ये राहायला कोणी तयार नाहीयेत. त्यामुळे तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा, असे काहीतरी वास्तव विधान करू नका. दुसरं एक मत असं म्हणजे राहुल गांधींनी एकंदरीत मतचोरीबाबत आंदोलन केल्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसने आम्ही राहुल गांधीजीच्या पाठीशी अशा प्रकारची स्वयंची मोहीम घेतलेली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आज या मोहिमेचा शुभारंभ झालेला आहे. मला वाटतं राहुल गांधी जे बोलतायत आजकाल आधी कॉमेडी चाललेली, मला असं वाटतं कॉमेडी चाललेली आहे. आता निवडणुका होऊन आता वर्ष झालं आणि आता तुम्ही काहीतरी मध्ये मतपत्रिका दाखवताय, एखादं नाव 2 ठिकाणीचं 3 ठिकाणीचं काय येतं नाही येत हे दाखवताय. मला वाटतं लोकसभेच्या वेळेला तुम्हाला एवढं यश मिळालं त्यावेळेला आम्ही मतपत्रिका पुढे आणल्या का, कुठे नावं पुढे आणले का, कुठल्या कोणाचे नाव कुठे आहेत काय म्हणून स्वीकारलं पाहिजे ना. आपण स्वीकारलं पाहिजे. यश अपयश पचवता आलं पाहिजे मला असं वाटतं. आता लहान मुलासारखं काहीतरी ते पुस्तकं घेऊन फिरतायत, हे 2 ठिकाणी नाव आलं, हे 3 ठिकाणी नाव आलं. मला वाटतं हे अतिशय हास्यास्पद आहे. त्याला कुठेही आधार नाहीये कायद्याचा, नियमांचा. आणि आता फक्त आपल्याला बोलायला काही कुठला विषयच नाही. मोदीजींचं एवढं अफाट कार्य देशामध्ये आहे, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एवढा पुढे चाललेला आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी विषयांतर करायचं आणि हे बोगस मतं घेऊन आले, बोगस नावं आली, अशा काहीतरी फालतू गोष्टी पुढे आणायच्या. हा उद्योग आता सध्या राहुल गांधीचा चाललेला आहे. महाविकास आघाडीने सुद्धा याबाबत संशयित असलेले मतदारसंघ जे आहेत ते जाहीर केलेले आहेत. त्यामध्ये 13 मतदारसंघ आहेत. त्यामध्ये खामगाव आहे, इतर सगळे मतदारसंघ आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपने फॉर्म 6 जो होता डेटाबेसचा तो त्यांच्याकडे भाजपकडे उपलब्ध होता आणि त्यामुळे ही फेरफार भाजपने केली आणि छेडाछेडी केली मतदार याद्यांमध्ये. मला वाटतं या गोष्टीला कुठलाही अधिकारी, इलेक्शन कमिशननी आधीच सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही शपथपत्र द्या. राहुल गांधी म्हणतो मी शपथपत्र देणार नाही. मला वाटतं अगदी गमतीशीर विषय चाललेला आहे, गमतीचाच आहे. आतापर्यंत अशा पद्धतीने हार जीत अनेक वेळेला झाली पण असं ऑब्जेक्शन कोणीच घेतलेलं नाही. पण आता फक्त आपल्याकडे कुठला विषय शिल्लक राहिलेला नाही. कुठेतरी विषयांतर करायचं, लोकांचं मत इकडे तिकडे विचलित करायचं कामांवरून आमच्या, आणि म्हणून हा प्रकार चाललेला आहे. दुसरं काहीच या गोष्टीला काही अर्थ आहे का, आधार आहे का कुठला काही. निवडणुका झाल्यावर मग आता म्हणतात तुम्ही ते पेट्याने आता बॅलेट पेपरचं घ्या. आता बॅलेट पेपर संपला, आता म्हणतात मतदान त्या खराब आहेत, त्या चुकीच्या आहेत. मला वाटतं काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक किंवा काही असं 1-2 नावं इकडे तिकडे होऊ शकतात. हे आम्हालाही म्हणजे आम्ही आपल्या मतदारसंघात बघतो की 2 ठिकाणी नाव कसं आलं. कोणाची फॅमिलीमध्ये 4 लोकांचे नाव आहेत, 3 लोकांचे नाव गायबच होतात ना प्रिंटिंग मिस्टेकमुळे. पण अशा पद्धतीने काहीतरी सगळ्या निवडणुकाच आम्ही पद्धतीप्रमाणे जिंकलेलो आहोत, काहीतरी त्यामुळे षडयंत्र झालेलं आहे, याला कुठेही आधार नाही. याच मतदाराच्या लोकसभेच्या वेळेला होत्या, यातल्याच मतदारसंघात 2-2 नावं असतील, ते लोकसभेच्या वेळेला होते ना, असतील ना, चुकून आले असतील. प्रिंटिंग मिस्टेक एखाद्या 2 ठिकाणी फॉर्म भरतो, 2 वेळा फॉर्म भरतो, त्याचं घर बदललं, दुसरीकडे राहायला गेला तर तोही फॉर्म भरतो, जागा बदल म्हणून, वार्ड बदल म्हणून आलंही असेल. पण त्यामुळे सगळं इलेक्शनच बदललं, त्यामुळे आम्ही जिंकलो. मला वाटतं या म्हणण्याला अजिबात अर्थ नाहीये. अतिशय चुकीचं आहे आणि पोरकटपणा या संदर्भामध्ये हा राहुल गांधीचा चाललेला आहे. त्या महाविकास आघाडीच्या पत्रामध्ये असं देखील म्हटलंय की जे मतदान दिलेले आहे त्यातले 10,000 मतदान बनावट पद्धतीने टाकलेले आहेत, फसवेगिरी पद्धतीने नावं सगळे टाकले गेलेले आहेत मतदान यादीत. असे कुठेच नावं बनावट पद्धतीने टाकता येत नाही, टाकले जात नाही का. मी सांगतो, मी पुन्हा तेच सांगेल की आता हारलं ना आपण, ते स्वीकार करायची याची मानसिकताच नाहीये.
हारल्यावर आपण जिंकल्यावर कशी तुम्ही काय ढोल वाजवत बसले लोकसभेला जोरजोरात. लोकसभेला महाराष्ट्रामध्ये तुम्हाला विजय मिळाला, आम्ही मान्य केला, आम्ही हारलो, आम्ही कमी पडलो, पण आम्ही नंतर दुरुस्त केलं, आम्ही मेहनत केली, कष्ट केले आमच्या नेत्यांनी, आमच्या कार्यकर्त्यांनी, आणि आम्ही पुन्हा विधानसभेमध्ये एवढं अफाट असं यश मिळवलं. मग ते यश मिळवलं म्हणजे मग आम्ही काहीतरी मतदार पत्रिकेमध्ये काहीतरी घोळ केला, याद्यामध्ये काहीतरी त्या बॉक्समध्ये काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी खराबी केली, या म्हणण्याला कुठेही अर्थ नाही. दुसरीकडे पालकमंत्री पदापासून आणखी वाद पाहायला मिळतात, कारण की पालकमंत्र्यांची नावं जाहीर नाही झालेली. ध्वजारोहणासाठी तुमचं नाव नाशिकमधून झालंय, तर रायगडमधून आदित्य तटकरेंचं झालंय. भरत गोगावले कुठेतरी नाराज असल्याचं पाणी कळतं. शिंदे गटामध्ये ही नाराजी पसरलेली. मला वाटतं तो विषय, तो निर्णय सगळा वरिष्ठांचा आहे. मान्य देवेंद्रजी आहेत, मान्य शिंदेसाहेब आहेत, मान्य दादा आहेत, हे तिघं बसूनच या विषयावर निर्णय करतील, त्यांनी तो केलेला आहे. मला वाटतं की हा काही वादाचाही विषय नाही आमच्याकडे सर्वांनी, पण सामंजस्याने सगळा हा विषय मला वाटतं ते संपवते. एकनाथ शिंदे आज कॅबिनेट मिटिंगला आले नाहीत, त्यामुळे सुद्धा मग राजकीय चर्चा सुरू झाली की या वादामुळेच ते आले नाहीत असं. कामामुळे असतील, मला नाही वाटत. त्याचे सगळे मंत्री होते, मंत्रिमंडळातले शिवसेनेचे सगळे A to Z सगळे मंत्री हजर होते आज. तर आज कुठे काही झालं नव्हतं. बहुतेक शिंदेसाहेब तर मला माहित नाही, मी माहिती घेतली नाही, पण काही महत्वाच्या कामाने किंवा कुठेतरी बाहेरगावी असतील, बाहेर असतील, ते महत्वाच्या कार्यक्रमात असतील, म्हणून त्या आले नसतील. अन्यथा शिंदेसाहेब प्रत्येक मिटिंगमध्ये असतातच. आणि पालकमंत्री किंवा झेंडावंदन यामुळे ते आले नाही या म्हणण्याचा अजिबात कुठे अर्थ नाही मला असं वाटतं. अगदी एवढ्या छोट्या मोठ्या कारणावरून शिंदेसाहेब म्हणतील मी मिटिंगला येत नाही, असं कधी होणार नाही. आमच्यामध्ये अगदी एकोपा आहे, आम्ही सगळे सामंजस्याने अगदी एकत्रितपणे त्या ठिकाणी राज्य चालवतो आहोत, आणि अतिशय जोरात आमची घोडदौड चाललेली आहे. भाऊ, एक वेगळा प्रश्न असा की उदय सामंतांचं कालचं वक्तव्य जे आहे ते थोडंसं चर्चेलं जात आहे. ते असं म्हणाले की एकनाथ शिंदेमुळेच महायुतीची सत्ता आली, शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, यात वावगं का पुन्हा, त्यामुळे थोडं चर्चा सुरू झाली राजकीय. मला वाटतं बरोबर आहे, त्यांनी त्यावेळेला शिंदे साहेबांनी उठाव केला, त्यांनी सगळे शिवसेने उद्धवजींना कंटाळून, त्यांच्या कार्यभाराला कंटाळून हे सगळे इकडे आले होते, आणि त्याचं नेतृत्व शिंदे साहेबांनी केलं होतं. हे तर खरंच आहे, त्याबद्दल वावगं नाही. पण नंतर त्यावेळेला आमचे सुद्धा इतके आमदार असताना, 107 आमदार असताना आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेला शिंदेसाहेब मुख्यमंत्री झालेच, त्यांनी मान्यच केलं होतं, तर काही विषयच नाही आहे. पण आता नंतर आपण बघितलं, संख्याबळ जर बघितलं तर मला असं वाटतं की त्याप्रमाणे देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेत, आणि हे एकनाथजींनी मान्य केलेलं आहे. यामध्ये आमच्यामध्ये कुठेही दुमत नाही आहे, कुठे दुमत नाही आहे. त्यामुळे हा विषय आता मला कसा आला मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, एकनाथजी स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, दादा पण आहेत, आणि राज्य अतिशय व्यवस्थितपणे चाललेलं आहे. कुठेही आमच्यामध्ये वादविवाद नाही आहेत, कुठेही आमच्यामध्ये एकमेकांमध्ये चढावड या ठिकाणी नाही आहे. आणि आम्हाला राज्याला पुढे न्यायचं आहे, राज्याचा विकास करायचा आहे. मोदींना जसं देशाला पुढे न्यायचं आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा सगळ्यात मोठा असला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे, आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतोय. भाऊ, व्हॉइस ऑफ देवेंद्र म्हणून स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या घेतल्या जात आहेत. मात्र पुण्यामध्ये NSCIने या संदर्भात आंदोलन केलेलं आहे, या स्पर्धेला विरोध केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे काँग्रेस संघटनेचं की तुम्ही विद्यापीठांमध्ये आता राजकीय वावर घडवताय म्हणून. मला या संदर्भामध्ये काही कल्पना नाही. मी बाहेरगावी आला झालो, मी उत्तराखंडहून, त्यामुळे मला या संदर्भात माहिती नक्की सांगेल. भाऊ, ठेकेदारांचे 90,000 कोटी रुपयांची बिलं बाकी आहेत, त्याच्यामुळे त्याच्या विरोधी आमदार असं म्हणतात की आम्ही मंत्र्यांच्या केबिनमध्ये फक्त चहा प्यायला जातो, आम्हाला कुठलाही निधी मिळत नाही, अशा प्रतिक्रिया विरोधी आमदारांनी दिलेल्या पाहिजे. नाही, विरोधी पक्षाच्या आमदारांचं काम ते आहेत, टीका टिप्पणी करणं, हे करणं. पण आता सध्या कामं इतक्या वेगात सुरू आहेत, मागची कामं आहेत. माझ्याकडे आता बघा, ग्रामविकास मंत्री मी होतो, तेवढी कामं दिली आहेत, ती अजून आता सुरू होत आहेत. वर्कआउट आता होत आहेत, टेंडर काहींची आता होत आहेत, सुरू आहेत. कामं सुरू नाही याच्यातला विषय नाही आहे. पण गेल्या काळामध्ये खूप कामं सगळ्या डिपार्टमेंटनी मोठ्या प्रमाणात निधी राज्यामध्ये दिलेला आहे. ती कामं अजून पूर्ण होत नाही. मला वाटतं ती पूर्ण झाली, पुढचा निधी सुद्धा त्या ठिकाणी येईल. माननीय मुख्यमंत्री आहेत, एकनाथजी आहेत, अजितदादा फायनान्स मिनिस्टर आहेत. मला वाटतं विकासाचे कामं कुठेही थांबणार नाहीत, आणि आपण बघताय की किती जोरात घोडदौड विकासाच्या कामाची, मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरची या ठिकाणी चाललेली, राज्यामध्ये चाललेली आहे. त्यामुळे तर विरोधी पक्षाला सोडतला आम्हाला निधी मिळत नाही, तर ते तिथं विरोधी पक्षाचं कामच आहे नेहमी रडणं.
तर ते असो का आम्ही असं प्रत्येक वेळेला हे चाललेलं असतं. पण ते असं देखील म्हणतात की ठेकेदारांनाच पैसे दिले जात नाहीये. नाही, ठेकेदारांना मला वाटतं काही अंशी काही ठेकेदारांची बिलं थांबलेली असतील, तो विषय नाहीये. पण या संदर्भामध्ये निश्चित देवेंद्र जे आहेत ते मार्ग काढतील. कुठेही अडचण येणार नाही, कुठेही कामं थांबणार नाहीत. थोडेफार बिलं तर कमी जास्त अडलेली असतील, पण लवकरच त्या संदर्भात कॅबिनेटमध्ये विषय झाला की ठिकाणाची बिलं दिली गेली पाहिजेत. त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर मार्ग निघेल आणि ठिकाणाची बिलं दिली जातील. दादा, तुम्ही उत्तराखंडमध्ये होता, नेमकी काय तुम्ही तिथे परिस्थिती बघितली, कशा प्रकारे एकूणच मदत कार्य हे सगळं झालं आणि या इतक्या दिवसामध्ये अनेक जणांना तुम्ही तिथनं बाहेर काढलं आहे, काय तुम्हाला तिथली सिच्युएशन? 3 दिवस पूर्ण मुक्कामी त्या ठिकाणी उत्तराखंडमध्ये गेलेलो होतो. उत्तरकाशी जिल्ह्यामध्येच ज्या ठिकाणी या जिल्ह्यात ही घटना घडली त्या ठिकाणी मी स्वतः होतो. पण तिथली भौगोलिक परिस्थिती आपण बघितली तर आपल्याला रात्री झोप येत नाही, खरं म्हणजे मी तुम्हाला सांगेन. पण इतका मुसळधार पाऊस आणि इतकं लँडस्लायडिंग, म्हणजे गाडी घेऊन आम्ही गेलो 7 तास प्रवास करत. हवामान खराब होतं, हेलिकॉप्टर उडत होतं दुसऱ्या दिवशी मी गेलो त्या दिवशी. त्यामुळे आम्ही गाडी घेऊन गेलो तर पुढे जेसीबीच ठेवावं लागले 2-2. ते लँडस्लाइड झालं की लगेच दगड दूर करायची, माती दूर करायची, आमची गाडी पुढे जायची. पण असं वाटायचं केव्हा वरतून काय आपल्या अंगावर येईल आणि केव्हा आपण दाबले जाऊ, अशी परिस्थिती तिथे होती. आणि रात्री झोपलं असताना सगळे डोंगराच्या खालीच आपण झोपलेलं असायचं. कारण ते गावात तिथली सिच्युएशन तशी आहे, भौगोलिक परिस्थिती तशी आहे की सगळ्या बाजूंनी मोठे हजारो किलोमीटर म्हणावं लागलं आता, किती किलोमीटरपर्यंत मोठे डोंगर आहेत, पहाड आहेत. आणि सगळ्या लँडस्लायडिंगमुळे, पाण्यामुळे ते सगळे घसरत असतात. नेहमी वारंवार अगदी 10-10 मिनिटाला 5-5 मिनिटाला रस्त्यावर सगळे मोठमोठे दगड पडत असतात. त्यामुळे खूप भयावह परिस्थिती होती. पण खूप वाईट परिस्थिती मी असं म्हणेन की ज्या ठिकाणी घटना घडली अरालीला, तर त्या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती, म्हणजे 20-25 फूट सगळी माती येऊन त्या गावात बसून गेलेली आहे. आता किती लोक होते काय ते सांगणं कठीण आहे. पण सुदैवाने महाराष्ट्रात आपले जेवढे लोक कॉन्टॅक्टमध्ये होते ते सगळे बचावलेले आहेत. मला वाटतं तर त्याच्यापेक्षा जास्त कोणी त्या ठिकाणी राहिलं नाही. कारण जे कॉन्टॅक्टमध्ये नव्हते असे 170-80 लोकांची नावं आमच्याकडे आलेले होते. जे कॉन्टॅक्टमध्ये होते ते तर बाजूला होते, त्यांचे फोन येत होते, ते संपर्कात होते, ते जाऊ द्या. पण ते 170-80 पर्यटक जे होते ते सगळे नंतर संपर्कामध्ये 2 दिवसांनी 3 दिवसांनी आले. मी त्यांना तिथे जाऊन स्वतः भेटलो. त्यांना काय मदत लागेल नसेल ती केली, तिकिटांची व्यवस्था केली. त्यांना बाहेर डेहराडूनपर्यंत असेल, हरिद्वारपर्यंत असेल, त्यांना सर्वांना सुखरूप त्या ठिकाणी आणलं आणि सगळे आता घरी पोहोचले. काही लोक 50-60 लोक पुन्हा केदारनाथकडे जाणार मुंबईचे, म्हणून त्यांनी पुन्हा रात्री आग्रह धरला. तर सगळे 4 वाजता ते गाड्या पुन्हा केदारनाथकडे गेले हिंमत करून. मी त्यांना खरं म्हणजे नाहीच म्हणत होतो, पण त्यांनी काही ऐकलं नाही. पण ते आता सुखरूप आहेत, ते 1-2 दिवसामध्ये परत येतील. सुदैवाने कुठेही कॅज्युअलिटी झालेली नाही. पण तिथल्या सरकारने, तिथल्या सेनेने, तिथल्या NDRF, SDRF आणि प्रशासनाने जी मदत केली स्थानिक जनतेने, ती खरं तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐका जी त्या ठिकाणी अडकलेले होते. म्हणजे इतकी मदत की अगदी घरच्यासारखंच आपल्याला तिथे वागणूक त्या लोकांनी आपल्याला त्या ठिकाणी दिली. किंवा त्यापेक्षा जास्त आदरातिथ्य लोकांनी आपल्याला ठिकाणी गेलं. हॉटेलचे बिलं सुद्धा लोकांनी घेतलेले. नंतर घटना घडल्यावर जेवणाचे पैसे सुद्धा कोणीच त्या ठिकाणी घेतले नाही. रुपयाच्या त्या ठिकाणी केल्या लोकांनी त्या ठिकाणी. म्हणजे खरंच किती पोलाइटनेस त्या लोकांमध्ये आहे, नम्रता आहे, आपलेपणा आहे, हे खरं बघण्यासारखं. भाऊ, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय झालेला पाहायला मिळतो. 15,000 पोलीस भरती होणार आहे. कशी असणार आहे भरती? नाही, पोलीस दलामध्ये मनुष्यबळ कमी आहे. दिवसेंदिवस आता आपण बघतायत कशी परिस्थिती उद्भवते, काय चाललंय. आणि त्यामुळे पोलीस भरती व्हावी हे कधीपासून हा विषय शासनाच्या विचाराधीन होता. देवेंद्रजींनी, गृहमंत्री आहेत म्हणजे मुख्यमंत्री महोदय, त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आता जो 15,000 पोलीसकर्मी हे या ठिकाणी पुन्हा त्यांची भरती राज्यामध्ये होणार आहे. मला वाटतं युवकांना सुद्धा एक चांगली संधी रोजगाराची त्यामुळे मिळणार आहे. आणि राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी पोलीस दल, त्याच्यामध्ये वाहन चालकापासून सगळे लोक त्याच्यामध्ये आहेत. वाहने तर आपण खूप घेतो आहोत, मोटरबाईक घेतो आहोत, गाड्या घेतो आहोत. आणि त्यामुळे मग मनुष्यबळ आवश्यक होतं. मला वाटतं चांगला निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्यासाठी त्याला मदत होईल.